नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी NMMSच्या सॅट पेपरमध्ये उपयोगी ठरणारं सायन्सचं सेकंड टॉपिक ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. चला तर मग सुरू करूया. हेल्थ म्हणजेच जो फिजिकली, मेंटली आणि सोशल वेलबिंगनेस या तिन्ही बाबतीत निरोगी असतो त्याला आपण हेल्दी म्हणतो. डिसीज, तर डिसीज म्हणजे काय? डिसीज म्हणजे शरीराची सामान्य कार्य बिघडली की त्याला डिसीज म्हणतात. विद्यार्थ्यांनो, छोटासा डास दिसायला लहान असतो पण त्यांची करामत मात्र मोठी असते बरं का. चला तर ओळखूया हे 3 डास आणि त्यांच्या धोकादायक आजारांना. तर सगळ्यात पहिलं आहे एनोफिलस मॉस्किटो. हे मॉस्किटोज मलेरिया पसरवतात आणि स्वच्छ पाण्यात साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतात. नेक्स्ट आहे फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. हे मॉस्किटोज एलिफेंटियासिस सारखे रोग पसरवतात, ज्यालाच आपण हत्ती रोग असं म्हणतो. आणि हे मच्छर जे आहेत ते घाण पाण्यात साचलेल्या पाण्यात वाढतात. नेक्स्ट आहे इडिस इजिप्टे नावाचा मॉस्किटो. हे मॉस्किटोज डेंग्यू आणि चिकनगुन्यासारखे आजार पसरवतात. डेंग्यू हे डेन14 नावाच्या व्हायरसमुळे होतो. हे मच्छर स्वच्छ पाण्यात वाढतात. फीवर, हेडेक, वॉमिटिंग, आय सॉकेटमध्ये त्रास होणे, प्लेटलेट्स कमी होणे हे सगळे डेंग्यूचे लक्षण आहेत. तर मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर 2 क्वेश्चन्स दिसत असतील. जर तुम्हाला हे टॉपिक समजलं असेल तर मला ह्या क्वेश्चन्सचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.